हिंदू धर्मातील सणापैकी पोळा हा महत्वाचा सण आहे. पोळा हा शेतकऱ्याचा महत्वाचा सण आहे. तो शेतकऱ्याच्या जीवनातील कष्टाचा गौरवपूर्ण सण आहे. भारत हा देश कृषीप्रधान देश आहे. भारतातील जनता जास्तीत जास्त खेड्यात राहणारी आहे. त्याच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. भारत हा देश मान्सून पर्जन्य उष्ण पट्ट्यात येत असल्यामुळे त्यांना शेतीतील अनुकूल असं वातावरण लाभलेलं आहे. शेतकरी हा भारतीय जीवनाचा मुख्य पोशिंदा आहे. दिवस रात्र मेहनत करून तो आपली शेती करतो. त्याचा फायदा संपूर्ण भारतातील जनमानसाला होत असतो. वर्षभर शेतातील राबताना शेतीच्या कार्यात त्याला बैलाची सतत गरज पडते. शेतीत शेतकऱ्यापेक्षा बैलाची मेहनत अधिक होत असते. वर्षभराचे शेतीचे काम झाल्यानंतर सवडीच्या काळात शेतकरी आपल्या बैलाची पूजा करत असतो. त्याच्या कार्याच्या स्मरणार्थ पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. पोळा हा बैलाचा सण आहे. वर्षभराच्या मेहनतीवर एक दिवस विश्रांती म्हणून बैलांना पूजल्या जाते. या दिवशी बैलाची पाण्याने स्वच्छ धुवून त्याला सजवल्या जाते. त्याच्या अंगावर वस्त्ररूपी झूल पांघरली जाते व त्यांनी आपल्या कार्यात वर्षभर साथ दिल्यामुळे त्याची मनोभावे पूजा केली जाते व त्याच्या उपकाराची परतफेड केली जाते. शेतकऱ्याला शेतीच्या कार्यात बैलाची खूप गरज असते. नांगरणी, वखरणी, डवरणी, मळणी, पेरणी इत्यादी अनेक शेतीचे महत्वपूर्ण काम शेतकरी स्वतः करू शकत नाही. त्यासाठी त्याला बैलाची गरज पडते. या कामाशिवाय शेतीची उत्तम मशागत होऊ शकत नाही. म्हणून शेतकरी बैलाला आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान देत असतो. पशुधन हे भारतीय शेतकऱ्यांच्या वैभवाचे लक्षण आहे. जो शेतकरी आपल्याकडे भरपूर पशुधन पाळतो समृद्ध शेतकरी म्हणून ओळखला जातो. आपले आर्थिक वैभव वाढवण्यासाठी शेतकरी पशुधनाला आपल्या जीवनात स्थान देत असतो. पशु हीच त्याची खरी संपत्ती असते. भारतीय ग्रामीण भागात सण पर्वणीचा असतो. प्रत्येक कुटुंब या सणाची आतुरतेने वाट बघत असतो. आपल्या घरी आवडीचे खाद्यपदार्थ तयार करून आनंदाने सण साजरा करतात. भारतीय ग्रामीण संस्कृती ही धार्मिक वृत्तीची आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आपल्याला मदत केली त्याचे परतफेड करण्याची त्याची वृत्ती पूर्वपार चालत आलेली आहे. तीच परंपरा जपून बैलांनी आपली जीवनातील मदत केलेली आहे. ती भावना मनात ठेवून त्याची परतफेड म्हणून या सणाला अधिक महत्व दिले जाते. या दिवशी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी मंदिरात पूजा अर्चा करतात. बैल सजावटी उत्कृष्टपणेसाठी स्पर्धा आयोजित करतात. प्रथम क्रमांक देऊन त्याचा जय जयकार केला जातो. बैलाचा पोळा भरतो. त्यात बैलाची धावण्याची शर्यत लावतात. गावकरी पैज लावतात. जी बैलाची जोडी धावण्यात प्रथम येईल तिला प्रथम क्रमांक देतात. गावाभर त्या जोडीची वाहवा केली जाते. बैल हे शेतकऱ्याचे दैवत आहे. बैल शेतात राबतात. त्याबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी शेतकरी लोक पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी बैलाकडून कोणत्याही प्रकारची काम करून घेत नाहीत. बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या अंगावर गेरू किंवा रंगाचे टिपके देतात. शिंगे रंगवतात. कपाळावर चवऱ्या, माथाटी, बेलपत्री, बाशिंग बांधतात. अंगावर बेलपुटीची झूल टाकतात. गळ्यात रंगीत मण्याची माळा घालतात. सायंकाळी गावाबाहेरील मैदानात पोळा भरतो. येथे आंब्याचे पानाचे तोरण लावले जाते. गावातील शेतकरी आपला बैल घेऊन तेथे जमतात. गाव पाटील तोरण तोडून पोळा फुटला अशी जाहीर करतो. शेतकरी बैल घेऊन सर्वप्रथम आरती रायांचे दर्शन घेतात. नंतर घरी येतात. घरधनीन बैलांना ओळते, पूजा करते व पुरणपोळीचे नैवेद्य खाऊ घालते. काही गावात बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढतात. टेंबे मशाली घेऊन लोक फिरतात. हर हर बोला, हर हर महादेव अशा गर्जना करतात. दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा पोळा असतो. त्यास तहाना पोळा म्हणतात. लाकडी बैल घेऊन मुले सायंकाळी मारुतीच्या देवळाजवळ एकत्र जमतात. नंतर पोळा फुटतो. प्रथम देवदर्शन घेऊन नंतर घरी येतात. आई त्यांना खाऊ देते. कोणी खाऊला पैसे देतात. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पोळा हा सण बैलाच्या उपकाराची परतफेड म्हणून गौरवाच्या रूपातून साजरा केला जात असला तरी
शेतकऱ्याकडून बैलाची पोळा हा दिवस वगळता वर्षभर निर्दयपणे वागणूक दिली जाते. बैल हा मूक प्राणी आहे. तो आपल्या आपल्या भावभावना मानवाप्रमाणे व्यक्त करू शकत नाही. त्याला होणाऱ्या वेदना तो मानवाला प्रत्यक्ष सांगू शकत नाही. तो भावना आपल्या शैलीतून व्यक्त करतो, परंतु त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष समजतील असे नाही. त्याला सतत राबवून घेणे हाच एकमेव शेतकऱ्याचा उद्देश असतो. त्याची प्रकृती काम न करण्याची मनोवती हा शेतकरी जाणून गेलेच याची शाश्वती नसते. शेतकरी शेतीचे काम झाल्यानंतर आपल्या मनोरंजनासाठी शंकरपाटाचे आयोजन करते. त्यात बैल जोडीच्या धावण्याच्या शर्यती लावल्या जातात. त्याला धावण्याच्या शर्यतीत मारहाण करून धावण्यास प्रवृत्त करतात. आपली करमणूक करून घेतात. जर बैल जोडी जिंकली नाही तर बैल जोडीकडे दुर्लक्ष केले जाते. ज्याची पाहिजे ती काळजी घेतली जात नाही. बैल ताकदवर असेपर्यंत त्याची निगा घेतली जाते. त्याला व्यवस्थितपणे वरण दिले जाते. तो तर काम करण्याजोगा नसला की त्याची काळजी घेतली जात नाही. ज्या बैलाने वर्षभर आपल्यासाठी मेहनत घेतली त्या बैलाचा शेतकरी आपल्या दारिद्र्याची काळात इतरांना विकून टाकतो किंवा खाटेकाला विकून मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करतो. त्यावेळी त्याला बैलाबद्दलची आदर भावना नाहीशी झालेली असते. ज्या बैलांना आपण दैवत म्हणून वर्षभर काम करून घेतो त्या बैलाची सहज विकून टाकून त्याच्याबद्दल असलेली उपकाराची भावना क्षणार्धात नाहीशी करून टाकतो. त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या बैलाबद्दलची प्रेम भावना, उपकाराची वृत्ती एकदम नाहीशी झालेली असते. बैल हा आपल्या घरातील सदस्य असतो. त्याला इतर मानवी सदस्याप्रमाणे वागणूक मिळणे गरजेची असते. घरातील मानवी सदस्यांना आपण आदराने व प्रेम भावाने वागणूक देतो, त्याचप्रमाणे बैलाला देणे गरजेचे आहे. कारण इतर मानवी सदस्याप्रमाणे बैल सुद्धा आपल्या शेतीच्या कामात, आपल्या उत्पन्नात मदत करीत असतो. त्याची ही अंग मेहनत त्या शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्नात मदत करते. त्याप्रमाणे शेतकऱ्याने बैलाला वागणूक दिली पाहिजे. शेतकरी व बैल त्याचे अगदी जवळचे नाते आहे. त्याचे एकमेकाशिवाय शेतीचे काम होणे अशक्य असते. दोघांचेही जीवन एकमेकावर अवलंबून असते. बैल हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. शेतकऱ्याच्या शेतीच्या उत्पन्नात मोलाचा वाटा असतो. बैलाचा शेतकरी उन्ह, पाऊस, थंडी यांचा काही विचार न करता सतत त्याला राबवित असतो. बैलाकडून काम करून घेताना त्याला मारहाण करून त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घेतात. बैलाला धावण्याच्या शर्यतीत धावून त्याची एक प्रकारची पिळवणूक केली जाते. बैलाच्या शरीरावर केलेला तो आघात आहे. बैल आपल्या जीवनात आपल्याला मदत करणारा एक महत्वपूर्ण घटक आहे. त्याला अमानुषपणे मारहाण करून धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला लावणे व आपला गुन्हा आहे. तो मानवाला न शोभणारे कृत्य आहे. आपल्या मनोरंजनासाठी इतरांना त्रास देणे हे मानवी स्वभावात न शोभणारे कृत्य आहे. इतर प्राणी मात्रावर दया करणे हे मानवाला शोभणारे कृत्य आहे. जसे आपण आपल्या घरातील सदस्यावर प्रेम करतो तसेच इतर प्राण्यांवर दया करणे सभ्य नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्याप्रमाणे इतरांना भावभावना असतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या बैलांनी आपल्याला जीवनात आपले उत्पादन वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्याला आपण इतरांना विकून टाकतो व त्याला विकलेला मालक त्याच्याशी काय वागणूक देईल याचा आपण जराही विचार करीत नाही. यावरून तुमचे त्या बैला प्रति किती प्रेम आहे हे दिसून येते. आपल्याप्रमाणे बैलांना आपण जीवनात प्रेम देणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पूजापाठ नित्याचेच झालेले आहे. निमित्त कोणतेही असो, पूजा करून आपल्या मनोकामना पूर्ण करणे हा त्यांच्या मानसिकतेत घर करून बसलेली बाब आहे. वस्तुस्थितीचा अभ्यास न करता परंपरात गोष्टी विश्वास करून रूढी परंपरेनुसार पूजा अर्चा करतात. हिंदू धर्माला प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर दिसत असतो व त्याला खुश करण्यासाठी पूजा करत असतो. ईश्वराचे अस्तित्व विज्ञानाने नाकारलेले असले तरी हिंदू समाज ईश्वराला अवास्तव महत्व देऊन ईश्वर भक्ती करीत असतात. त्यातून ते मानसिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु घडते मात्र उलट. त्या पूजा अर्चातून स्वतःचा पैसा, वेळ वाया जातो. त्यातून मानसिक समाधान न मिळता मानसिक अवस्था निर्माण होते. वर्षभरातून बैलाची एकदा पूजा करून त्याला ईश्वर मानतात व ईश्वर वर्षभर त्याची अवहेलना करतात. त्यातून त्याची ईश्वर प्रति भावना दुटप्पी वाटते. त्यावर आपले प्रेम असते. त्याला योग्यरित्या वागणूक हे आपले कर्तव्य समजायला पाहिजे. काही क्षणापुरता बैलावर प्रेम करून घेणे यात बैला बाबत प्रेम कसला. बैल जर आजारी असला तरी त्याच्याकडून बळजबरीने काम करून घेता. यातून तुमच्या बैला प्रति किती प्रेम असते हे दिसून येते. बैलावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केले तर खरोखर तुम्ही बैलाला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवता असे दिसून येईल. परंतु बहुतेक शेतकरी असे करत नाही.
फक्त ते पोळ्याच्याच दिवशी आपले प्रेम बैलाप्रती दाखवतात. पूजेला अधिक महत्व देऊन इतरांप्रती प्रेमाची भावना व्यक्त करणे ही भारतीय हिंदू समाजाची खूप वाईट सवय आहे. त्याऐवजी वैचारिक बाबीकडे लक्ष देऊन आपल्या कुटुंबियांच्या प्रगतीकडे लक्ष दिले तर ते अधिक आपल्याला जीवनातील फायद्याचे ठरले. पूजा अर्चा केल्याने आपले कार्य होत नाही, तर त्या कामासाठी केलेल्या मेहनतीतून कार्य सिद्ध होत असते. हे या ठिकाणी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. केवळ सण साजरे करून कार्य सिद्ध होत नसतात हे आपल्याला समजणं महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने पोळा सणाबद्दल आपण आज माहिती बघितली आहे. असेच व्हिडिओ आपण सणाच्या बद्दल बघूया.